अमरावती जिले के अंजनगांव सुरजी में जन्म प्रमाण पत्र घोटाले का बड़ा खुलासा हुआ है। भाजपा नेता किरीट सोमैया ने दावा किया है कि गुमनाम लोगों के लिए फर्जी दस्तावेज जमा कर प्रमाण पत्र हासिल किए गए। येथे मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्र, फर्जी डॉक्युमेंट्स, बेनामी लोकांचे अर्ज हितल्या तहसीलदार कार्यालयाने 1484 पैकी 0 अर्ज फेटाळले, 585 ना सर्टिफिकेट दिले आणि 900 ना देण्याची प्रक्रिया पूर्ण केली। या संबंधी 100 पुरावे मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्द केले, माझी तक्रार दिली आहे। मला आशा आहे की याच्यावर FIR गुन्हा दाखल होणार। ज्या 100 लोकांनी जे बांगलादेशी आहे, मी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहेत, हितला मुस्लिम आहे, त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे, हितला हिंदूंकडे आहे, हे बाहेरून आलेले आहेत, कारण त्यांच्या सोबत डॉक्युमेंटच नाहीये। आणि असे फर्जी एक उदाहरण देतो। एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट TC जोडलाय, ज्यात TC जोडलाय ना, ते केव्हा देण्यात आलं, तारीख केव्हाची, 2023 ची। त्याचं वय किती माहित आहे? 1932 मध्ये जन्म झाला, 1938 मध्ये शाळेत प्रवेश घेतला, 1939 मध्ये शाळा सोडली। त्या व्यक्तीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे 2023 मध्ये घेण्यात आलं। मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा की ज्याच्याकडे 39 चे रेकॉर्ड आहे, 38 चे रेकॉर्ड आहे, फर्जी लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आलं आहे। शेकडो फर्जी TC देण्यात आलेले आहे, कॉम्प्युटर प्रिंटआउट देण्यात आले आहेत, फक्त आधार कार्डाच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत। आणि म्हणून माझी मागणी आहे, या 100 जे पुरावे दिले आहेत त्या 100 लोकांवर ताबडतोब FIR दर्ज करावा। आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्वॉल्व आहेत, काही एजंट इन्वॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्वॉल्व आहेत। कारण की माहीत असताना की व्यक्ती इथे नाही आहे, म्हणजे मी त्यांना 1 डझन असे अर्ज दिले आहेत की ती व्यक्ती तहसीलदारकडे कधी आलीच नाही, ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही, त्यांनी अर्जही केला नाही, त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला। या सगळ्यांवर कारवाई होणार, राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार। हे 100 पुरावे मी दिले आहेत, पण सगळे 1484 अर्ज तपासावे अशी माझी मागणी आहे।